नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर थंडीमध्ये आपल्या सगळ्यांचेच पाय फुटतात, पण बरेच जण ऑल सीझन आपले पाय फुटलेले असतात। तर असं का होतं? हे फक्त थंडीमुळे होत नाही, तर ह्याच्या मागे भरपूर कारण आहेत। तर पाय का फुटतात आणि त्याच्यावर आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। तुम्ही जर खूप वेळ असं उभारून काम करत असाल तर उभारल्यामुळे पायावर प्रेशर येतं आणि मग पायांमध्ये भेगा पडतात किंवा क्रॅक येतात, कारण तिथली स्किन डॅमेज होते आणि मग ती क्रॅक होते। थंडीत जर तुम्ही पायांची काळजी घेतली नाही तर ड्रायनेसमुळे पण पाय फुटतात। जर तुम्हाला डायबिटीज असेल तरी देखील पाय तुमचे जादा फुटू शकतात। आता तुम्हाला कोणत्या टिप्स फॉलो करायचे आहेत ते बघूया। तुम्हाला बादलीमध्ये कोमट पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोठं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही 10 ते 15 मिनिटं पाय बुडवून तुम्हाला तसंच बसायचं आहे, तुम्हाला काहीही करायचं नाहीये। जेव्हा तुमचे पाय सॉफ्ट होतात, पाण्यामध्ये घातल्यानंतर एक 10-15 मिनिटांनंतर तुम्ही एक स्क्रबर घेऊ शकता। तुम्ही कोणताही स्क्रबर मार्केटमधून आणू शकता जो आपल्या पायांसाठी असतो, फूट स्क्रबर, आणि त्याने तुम्ही तुमचे पाय घासू शकता। तर याने काय होतं, जे आपली क्रॅक झालेली डेड स्किन असते ती निघून जाते। त्यामुळे तुम्हाला स्क्रबर नक्की वापरायचा आहे। तुम्ही कोणतीही फूट क्रीम नाही तर मॉइश्चरायझर पण वापरू शकता। तुमचे पाय जर खूप जास्त क्रॅक झालेले असतील तर तिथे ना तुम्ही विटॅमिन ई ची कॅप्सूल रात्री लावू शकता, नाहीतर वॅसलीन लावू शकता आणि रात्री तुम्ही सॉक्स घालून झोपा। तर वॅसलीन आणि विटॅमिन ई ने ना जे तुमचे फुटलेले पाय असतात, जी डेड स्किन असते ती निघून जाते, पाय तुमचे रिपेअर होतात। दिवसभर पायांना प्रोटेक्ट करण्यासाठी ना सॉक्स वापरा, कारण जर जास्त तुम्ही धुळीत जर गेला आणि पायांवर जर जास्त धूळ बसली तर अजून जास्त ते क्रॅक जाणार आहेत। त्यामुळे पाय प्रोटेक्ट करण्यासाठी दिवसा पण सॉक्स वापरा आणि रात्री पण सॉक्स वापरा। तुम्हाला कायम नाही वापरायचं, जोपर्यंत तुमचे पाय पूर्णपणे व्यवस्थित नॉर्मल सॉफ्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला ही स्टेप करायची आहे। या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या, म्हणजे तुम्ही जर वॅसलीन लावलं, तुम्ही विटॅमिन ई ची कॅप्सूलचं जे तेल असतं ते जर तुम्ही रोज रात्री लावलं तर तुमचे पाय ऑटोमॅटिक सॉफ्ट होतील। क्रॅकनेस जो असतो, जे फुटलेले क्रॅक गेलेले पाय असतात ते रिपेअर होतील आणि ते निघून जातील आणि तुम्हाला तुमचे पाय परत सॉफ्ट ॲज इट इज मिळतील। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ की तुमचे जर पाय क्रॅक झालेले असतील तर त्याच्यावर तुम्ही काय उपाय करू शकता ह्याच्याबद्दल। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय।